तर सध्या अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत आणि या वादाचं कारण पुण्यातील एक 40 एकर जमिनीचा भूखंड आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पार्थ पवारांकडून 1800 कोटींच्या जागेची 300 कोटींमध्ये खरेदी। पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिनीवरून आमिडिया कंपनीवर आरोप। स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरले। जमीन व्यवहार प्रकरणाशी माझा दुरान्वयी संबंध नाही। माझ्या नावाचा वापर करून चुकीचं काम होत असल्यास पाठिंबा नाही। मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी। अजित पवारांची प्रतिक्रिया 3-4 महिन्यापूर्वी कानावर आलं होतं तेव्हा सांगितलं होतं काही चुकीचं करू नका। अजित पवारांचं वक्तव्य। कोणतंही चुकीचं काम किंवा घोटाळा केला नाही। अंबादास दानवेंच्या आरोपांनंतर पार्थ पवार यांच्याकडून स्पष्टीकरण तर अधिकची माहिती देण्यास पार्थ पवारांचा नकार। पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणामध्ये सर्व माहिती मागवली। या संदर्भात योग्य चौकशी होईल। कुठेही अनियमितता आढळल्यास कारवाई होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं। एकनाथ शिंदेंनी माध्यमांचे माईक बाजूला केले। मिल बाटके खाओ असं धोरण ठरवलंय का? पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून हिंदू महासभेच्या आनंद दवेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। पार्थ पवारांची तक्रार अजित पवारांकडेच घेऊन जाणार का? आनंद दवेंचा सवाल। अजून निलंबन आदेश प्राप्त झालेला नाही। तहसीलदार सूर्यकांत येवलेंचं स्पष्टीकरण। माझा पार्थ पवार यांच्या जमिनीशी काहीही संबंध नसल्याचंही वक्तव्य। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आली निलंबित। उपनिबंधक रवींद्र तारूणवर गुन्हा दाखल। सरकारची दिशाभूल करून मुद्रांक शुल्कात चुकीच्या पद्धतीनं सूट दिल्याचा आरोप। पार्थ पवारांविरोधात मात्र तक्रार नाही।